तर मोठी बातमी आहे, सांगलीत आम्ही विजयी होणार हा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे। महाविकास आघाडीने ठरवलेल्या उमेदवाराच्या आम्ही पाठीशी असल्याची प्रतिक्रिया दुसरीकडे जयंत पाटलांनी दिली आहे। तर सांगलीत आम्ही विजयी होणारच असा विश्वास एकीकडे संजय राऊत व्यक्त करतायत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या आम्ही पाठीशी असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। मतदारसंघात हा मतदारसंघ लोकसभेचा नौका आहे शिवसेना युबीटीसाठी। 2 टर्म प्रतिनिधित्व केलेले भाजपचे खासदार संजय काका पाटील समोर आहेत। महाराष्ट्र आम्हाला नौका नाही। किती लीड असेल? आम्ही विजयी होतो। जयंत पाटील आहेत। पाटील साहेब, काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हटला तो, तसंच जयंत पाटील यांचाही या मतदारसंघावर प्रभाव आहे। तुम्ही आणि तुमचा पक्षही सक्रिय झालेले आहात। किती आव्हान सोपं किंवा किती आव्हान कठीण? महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे। महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं समर्थन आहे आणि त्या दृष्टीनं जो आघाडीने उमेदवार ठरवला त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत। याआधी काँग्रेस प्रचारापासून अलिप्त होतं, पण आता काँग्रेस सक्रिय झालेला आहे। त्याचा महाविकास आघाडी आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयाला किती हातभार लागेल असं? काँग्रेसने याच्यात सहभागी व्हायला पाहिजे। काँग्रेस हे महाविकास आघाडीचा भाग आहे आणि मला वाटतं काँग्रेसचे विचारी नेते योग्य तो निर्णय करतील। राऊत साहेब, विश्वजित कदम हे अजून प्रचारात दिसत नाहीयेत, ते कधी बघा येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, सांगली। चंद्रहार